कोलकाता डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरण, हत्येला आत्महत्या म्हणणारे प्राचार्य, डॉक्टरांवर भ्रष्टाचाराचे आरोप, खरा मास्टर माइंड तर हाच. प्राचार्य विषयावर आपण येऊतच, पण त्याआधी त्या महिला डॉक्टरसोबत जेवण करत असताना काय झालं ते बघू. ही महिला डॉक्टर त्या 4 सहकाऱ्यांसोबत जेवण करून झाल्यावर तिथून अजून एक ट्रेनी महिला डॉक्टर आली आणि ती या डॉक्टर लेडीजसोबत भांडण करू लागली. मी तुला सोडणार नाही, उद्या बघून घेईल, असाही वादावाद त्यांच्यात वाढला. त्या लेडीज ट्रेनी डॉक्टरसोबत हे 4 सहकारीसुद्धा या डॉक्टर महिलासोबत भांडण करू लागले आणि रागातच ती महिला ट्रेनी डॉक्टर सेमिनार हॉलमध्ये झोपण्यासाठी गेली. नंतर हे 4 सहकारी बाहेरून ड्रिंक करून आले आणि आल्यानंतर त्यांनी सेमिनार हॉलमध्ये तिला एकटी झोपलेलं बघितलं. त्यांच्यात बदलाची भावना निर्माण झाली. त्यात त्यांनी ड्रिंक केलेली होती म्हणून त्या डॉक्टरवर अत्याचार केले, तिला मारलं आणि तिथून परत बाहेर पडले. तेव्हा त्यांना संजय रॉयनं बघितलं आणि मग हा संजय आपलं भांडं फोड या भीतीने त्यांनी संजयला तुझ्यासाठी त्या सेमिनार हॉलमध्ये सरप्राईज आहे असं सांगितलं. संजय रॉय आधीच अश्लील व्हिडिओ बघायचा, त्यामुळे तो देखील तिथे गेल्यानंतर त्या मृतदेहासोबत त्याला बलात्कार केला. या चौघांनी संजय रॉयचा बळीचा बकरा बनवला आणि असंही काही ठिकाणी म्हटलं जातं की याबाबत आपण अजून घट्ट पुरावा सीबीआयच्या हाती लागला नाही. आता आपण खऱ्या मास्टर माइंडकडे जाऊ. कोलकात्याची लेडी डॉक्टर हृदय धडकी भरवणारी घटना. हे कानावर पडताच अंगावर काटा येतो. आर.जी. कर वैद्यकीय महाविद्यालय 9 ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घटना घडली आणि एकच खळबळ उडाली की काम एकाचे नाही तर खरा मास्टर माइंड दुसराच कोणी आहे. हे प्रकरण खूप तापले असताना महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांनी मात्र कोणतेही गांभीर्य न बाळगता मुलगी त्या रूममध्ये एकटी का झोपली असे बोलले. तिच्यासोबत काय झाले, तिची अवस्था काय आहे हे बघायचं सोडून हे प्राचार्य तिने आत्महत्या केली आहे हे चुकीची बातमी पसरवत होते. पण आता कितीही मास्टर माइंड असो, ही सीबीआयने त्या प्राचार्याला ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणात पीडित डॉक्टरच्या वडिलांनी सीबीआयला 30 संशयितांची नावे सांगितली. या प्रकरणाला आता नवं वळण मिळाले आहे आणि खरे चेहरे समोर येत आहेत. अतिशय धक्कादायक खुलासे देखील झाले आहेत. डॉ. घोष हे कोलकाता येथील त्याच आर.जी. मेडिकल कॉलेजचे प्राचार्य होते जिथे 31 वर्ष प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. खरे तर घोष यांची ताकद आणि त्यांचा दबाबा सर्व काही सांगून जातो. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्या डॉक्टरच्या प्रायव्हेट पार्टवर खोल जखमा झाली होती. गळा 2 वेळा दाबून तिचा खून केला गेला. त्याआधी तिच्यावर अत्याचार झाला. तिचे पोट, ओठ, बोटे, डाव्या पायावर जखमा, असंख्य खुणा होत्या. तिच्या चेहऱ्यावर एवढ्या जोरात वार करण्यात आले की चष्मा तुटून काचा डोळ्यात घुसल्या. इतकं सगळं त्या प्राचार्याला दिसत असूनही पण त्याने संबंधित ट्रेनी डॉक्टरने आत्महत्या केल्याचे मृत्यू डॉक्टरच्या कुटुंबियांना सांगितले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने डॉ. घोष यांना वारंवार चौकशीसाठी बोलवले, पण ते गेले नाहीत. वरून माझ्या जीवाला धोका आहे असं म्हटले. अखेर 16 ऑगस्ट रोजी सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान डॉ. संदीप घोष हे यापूर्वी कलकत्ता नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये उपप्राचार्य म्हणून काम करत होते. ते सर्जन आणि ऑर्थोपेडिक्सचे प्राचार्य आहेत. त्याच हॉस्पिटलमधील काही शिक्षण घेत असणाऱ्या डॉक्टर्स सुद्धा काही गोष्टी उलगडत आहेत. डॉ. संदीप घोष यांना भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांनी घेरलेच नाही तर त्यांचा इतका दबदबा होता की दोनदा बदली होऊनही त्यांना कोणी पदावरून हटवू शकले नाही. प्राचार्य बनलेल्यांच्या यादीत त्यांचा क्रमांक 16वा होता, पण रातोरात ते पहिल्या क्रमांकावर येऊन पोहोचले. त्यामुळे नाराज झालेल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता. तसेच नीटमध्ये टॉपर असलेल्या विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्याच वडिलांनी सांगितले की माझ्या मुलाला नीटमध्ये 299वा क्रमांक होता. भौतिकशास्त्रात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यामध्ये तो 2ऱ्या क्रमांकावर होता. आम्ही एका छोट्या गावात राहतो, पण मुलगा एक मोठे स्वप्न पाहून कोलकातासारख्या मोठ्या शहरात आला होता. संदीप घोष प्राचार्य होईपर्यंत सर्व काही ठीक तिथे चालले होते. पण संदीप घोष जेव्हापासून प्राचार्य बनले, तिथं आले, कॉलेजचे वातावरण अचानक बदलले. त्यांनी तिथं शिक्षण घेत असणाऱ्या अनेक मुलांना त्रास दिला आहे. त्यांच्या भ्रष्टाचार आणि अनियमिततेबद्दल कोणी काही बोलले तर त्यांनाच लक्ष्य केले जात असे. घोष यांच्यासाठी विद्यार्थ्यांचा एक गट काम करत होता. हा गट अनेक विद्यार्थ्यांविरुद्ध FIR दाखल करत असे. त्या मुलाचे वडील पुढे बोलले, माझ्या मुलाला कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्यास, ग्रंथालयात किंवा सभागृहात जाण्यास बंदी घातली होती. माझ्या मुलाला व्यायामशाळेत, इतर रूममध्ये किंवा वर्गात बसण्याची परवानगी दिली जात नव्हती. माझ्या मुलाला अनेकदा नापास केले गेले. जो मुलगा नीटमध्ये इतके मार्क्स आणू शकतो तो नापास कसा होऊ शकतो? सगळे पेपर सोपा जायचा, पण मार्क्स इतके कमी कसे? इतका हुशार मुलगा असून अनेक वेळा निलंबनाची कारवाई केली गेली आणि याच तणावातून त्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला होता, ज्यातून तो वाचला. आर.जी. मेडिकल कॉलेजच्या एका माजी प्राध्यापकाचे नाव न सांगण्याच्या अटीवर संदीप घोष यांच्याबद्दल त्यांनी काही माहिती दिली आहे. ते म्हणाले की वैद्यकीय महाविद्यालयात प्राचार्य नियुक्तीसाठी यादी तयार करण्यात आली होती. त्या यादीत संदीप घोष हे 16व्या क्रमांकावर होते. एकूण 4 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांची नियुक्ती करण्यात येणार होती, पण रातोरात संदीप घोष 16व्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर आले. त्यांना आर.जी. हॉस्पिटल मिळाले. यामध्ये
त्यांची राजकीय ताकद होती. डॉ. संदीप घोष यांच्याकडे सगळी सूत्रे देऊन पैसे वसूल करण्याचा मुख्य हेतू होता. नियुक्त झाल्यानंतर संदीप यांची चुकीची कामे करण्यास सुरुवात केली. लक्षणीय बाब म्हणजे 2 वेळा त्यांची बदली झाली, 31 मे 2023 रोजी आणि 11 सप्टेंबर 2023 रोजी. पण बदली होऊन सुद्धा संदीप घोष यांनी आपली प्राचार्याची खुर्ची सोडली नाही. तसेच संदीप घोष यांनी तयार केलेल्या विद्यार्थ्यांच्या गटातून कॉलेजमध्ये वसुलीचे काम सुरू होते. डॉ. घोष यांच्यावर खूप प्रकारचे आरोप असले तरी काही विद्यार्थ्यांनी म्हणजेच त्यांच्या गटातल्या त्यांचा बचाव देखील केला. संदीप घोष आणि काही विद्यार्थ्यांची नावे जबरदस्तीने या प्रकरणात घेतली जात आहेत. त्यांना चुकीच्या पद्धतीने मांडले जात आहे. संदीप घोष यांच्या विरोधात आंदोलन झाली आहेत, पण ते एवढ्या मोठ्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यांच्या विरोधात आंदोलन ही काही मोठी गोष्ट नाही. काही प्राध्यापकांनी डॉ. घोष यांच्या समस्या आहेत, त्यामुळे ते आता बदला घेत आहेत, असे त्यांच्या गटातील विद्यार्थ्यांनी सांगितले. खरं तर मास्टरमाइंड कोण आहे बाहेर आले तर सगळ्यांची नावे पुढे येतात. म्हणूनच त्यांना निर्दोष साबित करण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. डॉ. संदीप घोष यांचा दबदबा 31 मे 2023 रोजी पश्चिम बंगाल सरकारने डॉ. संदीप घोष यांच्या जागी डॉ. सनत घोष यांची प्राचार्य म्हणून नियुक्ती केली होती, पण 24 तासात हा आदेश मागे घेण्यात आला. 11 सप्टेंबर 2023 रोजी डॉ. घोष यांना मुर्शिदाबाद येथे ट्रान्सफर करण्यात आले होते, मात्र 9 ऑक्टोबर 2023 रोजी पुन्हा रुजू करण्यात आले. 2023 मध्ये संदीप घोष यांच्या विरोधात चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. यावेळी आरोग्य सचिवांचा आदेश मागे घ्यावा लागला. त्यामुळेच आता या प्रकरणात फक्त संजय रॉयच नाही तर आणखी 4-5 जणांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृत महिला डॉक्टरांच्या वडिलांनी कुठल्याही प्रकारची मदत घेण्यास नकार दिला आहे. त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भरपाईचा प्रस्ताव नाकारला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, आपल्या मुलीसोबत जे घडलं ते क्रूर वागणुकीच्या बदल्यात आपण पैसे घेऊ शकत नाही. असे केल्यास माझ्या मुलीच्या आत्म्याला दुःख होईल, तिला शांती मिळणार नाही, मला फक्त न्याय हवा आहे. काही मीडियावर रिपोर्टनुसार या प्रकरणात आर्जिकर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील एका इंटर्न मुलीचाही समावेश आहे. दावा केला जात आहे की या प्रकरणात 4 ते 5 जण सहभागी होते. यामध्ये या इंटर्न मुलीचाही समावेश होता. त्यामध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद झाला होता. त्यावरून या लोकांनी दारूच्या नशेत महिला डॉक्टरवर हल्ला केला. याबाबत सध्या कुठलीही अधिकृत पुरावा नाही. तोपर्यंत फक्त देवाला अशी प्रार्थना करा की त्या डॉक्टरच्या आत्म्याला शांती लाभो आणि तिला न्याय मिळो. स्वप्न घेऊन उतरतेस 36 तासाच्या ड्युटीवर, घरी फोन होतो, आई सगळं ठीक आहे, मी जेवले, थोडी विश्रांतीची पाठ टेकायला म्हणून जाते. पहाटे 3 वाजले. सगळं सामसूम. कोणीतरी अंगाला हात लावत. ती घाबरून जागी होते. हात झटकते, मग जबरदस्ती होते आणि 1, मग 2, मग 3 आणि अजून किती जण उपभोग घेत होते. तिचा आक्रोश बाहेर ऐकू जात होता, पण शेजारी खोलीत दुरुस्तीचे सुरू होती, त्यामुळे कोणाला ते ऐकू आलं नाही. आक्रोश करून शरीर थंड पडतं. आधी होते तिच्या स्त्रीत्वाचा आणि स्वप्नाची हत्या, आणि मग उरतात त्या फक्त शरीरावरच्या उपभोगलेल्या जखमा. चष्मा फुटून काचा घुसलेल्या रक्तरंजित डोळे, फाटलेले ओठ, दबलेला गळा, स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नातील रक्तावलेली नखे, शरीरावरचे असंख्य वार, जांघेच्या हाडे मोडल्यापर्यंत पसरवणाऱ्या मांड्या, जखमी गुप्तांग आणि वरील वर्णनात न दिसणारे बोचरेपण. बलात्कार, दाबला जाणे, अचानक दुरुस्तीच्या नावाखाली घटनास्थळाच्या पलीकडल्या खोलीत फोडायला सुरुवात होणे, बलात्कारात सामील मोठा चेहरा लपवण्यासाठी खोटा आरोपी उभा करणे, ज्याच्याजवळ ही घटना कशी घडली याचेही उत्तर नसते, मृत बॉडीजवळ आरोपीचे ब्लूटूथ टाकणे व त्या पुराव्याच्या आधारे त्याला अटक करणे, सगळंच विसंगत. पण त्या लेडी डॉक्टरला न्याय मिळावा ही देवाचरणी प्रार्थना.